4 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक हत्या झाली आणि या हत्येने अख्खं शहर हादरून गेलं। ही हत्या होती नगरसेवक वनराज बंडू आंदेकर यांची। आंदेकर कुटुंबाची पार्श्वभूमी ही पूर्वीपासून गुन्हेगारीशी संबंधित राहिलेली आहे। त्यावरून शहरामध्ये अनेकदा त्याबाबतच्या चर्चाही घडल्यात। मात्र या कुटुंबामध्ये केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असं नाही तर या एकाच कुटुंबात आत्तापर्यंत 5 ते 6 नगरसेवक होऊन गेलेत, एक महापौर होऊन गेलेत। हे सगळं होत असताना एकीकडे इतकं मोठं राजकीय बस्तान असताना गुन्हेगारीपासून आंदेकर कुटुंबियांची सुटका का होत नाहीये? गेले 40 वर्ष ज्यांच्या मागे गुन्हेगारीचा शिक्का आहे ते आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूया, तुमच्या मुलाची हत्या झाली, तुम्ही या सगळ्या एकूण या हत्येकडे आणि तुमचा गत इतिहास जो आहे त्याच्याकडे कसं पाहता? एका बाजूला गुन्हेगारी आहे आणि एका बाजूला राजकारण आहे, तुमच्या कुटुंबात दोन्ही आहे। सर, गुन्हेगारी आमची बाळाअण्णा आंदेकर 85 साली त्यांच्या न्यायालयात खून झाला। त्यानंतर आम्ही माळोकरांच्या विरोधात लढलो। त्याच्यामध्ये मी जन्मठेप शिक्षा भोगली। 85मध्ये मला शिक्षा झाली आणि 2003मध्ये मी जन्मठेप शिक्षा भोगून बाहेर आलो। त्या कालावधीमध्ये माझे भाऊ रमाकांत आंदेकर यांनी 92 साली अक्का रमाकांत आंदेकर, गणेश आंदेकर या तिघांनी निवडणूक लढवली। त्या निवडणुकीमध्ये अक्का आणि गणेश आंदेकर हे नगरसेवक झाले। रमाकांत आंदेकर थोड्या मतांनी पराभूत झाले। त्यानंतर 97मध्ये मी आतमध्ये असताना रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर, गणेश आंदेकर, वत्सलाताई आंदेकर ह्या पुणे महानगरपालिका नगरसेवक म्हणून 4 जण निवडून आले। त्या अनुषंगाने कलमाडी साहेबांनी आम्हाला न्याय दिला। वत्सलाताई आंदेकर यांना महापौरपद दिलं, कारण का त्यांचं सामाजिक कार्य तेवढं होतं आणि आंदेकरांवर प्रेम करणारे अनेक लोक होते। आंदेकरांनी आजपर्यंत गोरगरिबांना, व्यापाऱ्यांना वगैरे कोणाकडून खंडणी मागणे वगैरे असे कुठलेच आम्ही गुन्हे केलेले नाहीत। हे आमच्यावर जेव्हा घाला झाला बाळाअण्णा आंदेकरांच्या रूपातून, त्यानंतर आम्हाला ह्या क्षेत्रात उतरावं लागलं। त्यानंतर माळोकर टोळी नेस्तनाबूत झाली, समाप्त झाली। मग आता रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर, गणेश आंदेकर, अक्का आंदेकर हे नगरसेवक झाल्यानंतर आमचं सामाजिक कार्य, सामाजिक प्रस्थ वाढत चाललं। व्यापाऱ्यांच्यामध्ये, समाजामध्ये, सर्वांच्यामध्ये आमचं नाव लौकिक होऊ लागला। त्यामुळं काही विरोधकांना हे पावलं नाही। त्यामध्ये मग वत्सलाताई आंदेकरचं असं झालं, निधन झालं। मग त्यामुळं उदयकांत आंदेकर करोनामध्ये निधन झालं। त्यानंतर आमच्या समाजावर घालात पडत गेला। परंतु वनराज भाऊ आंदेकर, लक्ष्मीताई आंदेकर, रमाकांत आंदेकर, गणेश भाऊ आंदेकर यांनी सर्वांनी मिळून जो सामाजिक कार्याचा जो गाडा आहे तो सतत पुढे नेला। कुठेही कुठल्याही प्रकारचे गालबोट नाही। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये वनराजची बहीण संजीवनी जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश लक्ष्मण कोमकर यांनी किरकोळ वादातून, घरातल्या कौटुंबिक वादातून ते इथपर्यंत आले आणि माझ्यासोबत राहणारा सोमनाथ सयाजी गायकवाड याच्याची हातमिळवणी करून, यांनी संगतमत करून, कट रचून त्यांना खरं म्हणजे मला आणि कृष्णा आंदेकरलाच मारायचं होतं। परंतु बॅकबोर्न म्हणून त्यांनी जबाबात म्हणले की आम्हाला बंडू आंदेकर, कृष्णराज आंदेकर यांना मारता येत नाही। मग गणेश कोमकरने काय केलं, यांच्याशी संगनमत करून सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीशी काय आर्थिक देवाणघेवाण करून यांनी हे एकदम टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी वनराज आंदेकरला अचानक, वनराज आंदेकर नेहमी चौकात उभे राहतात, कुणाचे दर्गाचा उत्सव असतो, गणेश उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, त्यांना ते मदत करत असतात, वर्गणी देत असतात। त्याला काय वाटलं वर्गणीसाठी आलेत म्हणून ते आले। डायरेक्ट त्यांनी फायरिंग वगैरे केले आणि कोयते बिते फिरवत वनराज आंदेकर तिथं जागेवर संपवला। तिथं बाजूला पानपोई होती, म्हणजे वनराज आंदेकरांना पळता पण नाही आलं। वनराज भाऊ आंदेकर यांच्याबरोबर त्याचा भाऊ सक्का चुलत म्हणजे माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा भाऊ शिवम आंदेकर पण होते। शिवम भाऊ म्हणला, भाऊ काहीतरी दिसते, पळ तू पळ। आणि तेव्हा पहिली गोळी शिवम आंदेकर यांच्यावर झाडली गेली ना, शिवम भाऊने ती गोळी हुकवली तर शिवम भाऊ एका साईडला दिशेला पळाला, वनराज भाऊ एका दिशेला पळाला,
तर ती पानपोळी आडं असल्यामुळं आणि त्याचं चप्पल घातली त्या काळात, त्या दिवशीच चप्पल घातली, नाहीतर रोज त्याच्या पायामध्ये बोटच असायचे. पण त्याला काय माहिती की असं होईल म्हणून गणपतीची वर्गणी मागायला आले आणि त्यांनी त्या टायमाला 4-5 पावते बी फाडलेले आहेत. पण त्याची खरी टीप खरी खबर संजीवनी जयंत कोमकर आणि जयंत कोमकर यांनी गॅलरीमध्ये उभे राहून दिली. आणि तंतोतंत तो कुठं असतो, काय करतो, केव्हा येतो, अंगात कपडे कोणते घातले, हे कपडे घातले ते कपडे, आणि ते बरोबर टीप त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी बरोबर वंडरला तिथं घेरला आणि वंडरच्या त्या दिवशी ते दिवस भरून आला. आणि ह्या लोकांनी 10 ते 15 जण 4-5 टू व्हीलरवर आले आणि त्यांनी वंडरला आता जे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे, आरोपी पकडलेत, सोमनाथ गायकवाडलाही पकडले, अनिकेत दूधभातेलाही पकडले. त्यांचं असं म्हणणं आहे की मूळ हत्या ही टोळी युद्धातून झाली आहे. त्यांचा तुमच्या टोळीशी जो सोमनाथ गायकवाडचा संघर्ष सुरू होता त्याच्यावरून ही हत्या जी आहे ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी निखिल आखाडेची हत्या तुमच्या सांगण्यावरून इथं करण्यात आलेली होती आणि त्याचाच बदला हा या सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभातेने घेतला. कोमकर म्हणजे जे तुमची मुलगी आणि जावई आहेत हे केवळ लोकेशन देण्यापुरते सीमित होते. खरा संघर्ष हा तुमचा टोळी युद्धाचा आहे. नाही सर, ही गोष्ट तुम्ही म्हणता निखिल आखाडेची गोष्ट बरोबर आहे, हे मी नाकारत नाही. निखिल आखाडेचा जो खून झाला इथं राजश्रीताई आंदेकर कमानीजवळ झाला, त्यावेळेस सोमनाथ गायकवाडची पत्नी प्रीती गायकवाड यांना भेटायसाठी दूधभाते आणि निखिल आखाडे आला होता. परंतु निखिल आखाडेंनी तिथं जे दुकानापाशी जे मुलं उभं होते, आयुष बिडकर, आमिर खान, आकाश पैलवान खरात आणि इतर 2-3 जण, त्यामध्ये मला म्हणजे बंडू आंदेकर, कृष्णराज आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून निखिल आखाडेला मारण्यात आलं, मला मारण्यात आलं असा स्टेटमेंट दूधभातेने. नंतर तो पहिला ससून हॉस्पिटलला होता, तिथून भारतीय विद्यापीठला ॲडमिट झाला. तोपर्यंत तो जबाबामध्ये स्टेटमेंट देत नव्हता. परंतु गणेश कोमकर हा आणि प्रीती गायकवाड हे सगळे त्या कालावधीमध्ये सोमनाथ गायकवाड जेलमध्ये होता. प्रीती गायकवाडची गणेश कोमकरची फोनवरून संभाषण आहेत आणि ते संभाषण असल्यामुळं ते सांगायचे बंडू आंदेकरला घ्या, कृष्णराज आंदेकरला घ्या, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकरला घ्या, म्हणजे हे दोघं जेलमध्ये गेल्यानंतर वनराज आंदेकर एकटा पडेल, मग आपण त्याला तेव्हापासूनच निखिल आखाड्याच्यापासूनच ते वनराजच्या शोधामध्ये होते, वनराजला मारण्यामध्ये होते. तेव्हा वनराजला बी माहिती होतं की हे आपल्याला मारणार आहे. परंतु त्यांना जी साथ मिळालेली आहे, निखिल आखाड्याचा पण बदला घ्यायचा आहे आणि आपला पण घ्यायचा आहे. म्हणजे त्यासाठी ह्यांची मिटिंग झाली. सोमनाथ गायकवाड, प्रीती गायकवाड आणि दूधभाते हे सगळे गँग आणि गणेश कोमकर यांची मिटिंग झाल्यानंतर आणि आत्ता मध्यंतरी फुटपाथवर त्यांचं अतिक्रमण आहे, अजून बी पिवळा स्टॉल आहे तिथं काहीतरी, तर ते काढण्यासाठी महानगरपालिका भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आले होते. तर त्या अधिकाऱ्यांनी ती कारवाई केली, थोडीच कारवाई केली, ते पत्रपुत्र काढला. तर संजीवनी कोमकर का म्हणले, आज तुला बघतेस तू कसा जिवंत राहतो होते. तर ह्यांनी ते कॉन्टॅक्ट करून एका रात्रीत मग आणि त्यांची बाईक आहे ना की आता आम्ही कशी जगू, आमच्यावर कारवाई केली, म्हणणार तू हे केलं चांगलं केलं नाही. आणि हे जेव्हा झालं ते आकाश सुरेश परदेशी यांनी काय रात्री दारू पिला असेल तो काहीतरी, तिने दगडं मारली होती दुकानावर. मग ती कंप्लेंट ह्यांनी दिली होती. आणि जयंत कोमकर, संजीवनी कोमकर, गणेश कोमकर यांना आहे ना खोटे अर्ज करण्याची लई सवय होती आणि ते मी अर्ज माहितीच्या अधिकाराखाली काढलेले आहेत. ते अर्ज बी माझ्याकडे आहेत. तिने काय म्हणलं की वनराज आंदेकर ते विक्रम चितोळ्याला पाठीशी घालतो, माझ्या मुलीच्या मागं पाठवतो, असं करतो तसं करतो, अनेक अर्ज माझ्याजवळ आहेत. ते आता का मी घेऊन आलो नाही आहे, परंतु तुम्ही आता साक्षी पुराव्यासाठी कोर्टात ते दाखवणार आहे. तर ह्यांनी काय केलं होतं, वनराजला डोळ्यातच ठेवलं होतं. तुमच्या संघर्ष, तुमचं असं म्हणणं की कौटुंबिक संघर्ष होता आणि टोळी युद्धातला सुद्धा संघर्ष होता, त्याच्यामुळं वनराजची हत्या झाली. मला विचारायचं असं आहे, तुमच्यावरती सुद्धा जवळपास 48च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. तुमच्या कुटुंबाची टोळीची सुरुवातच मूळ बाळूअण्णा आंदेकर यांच्या खुनापासून झाली आणि त्याच्यानंतर एकानंतर एक गुन्हे दाखल होत गेले. तुम्हाला स्वतःला असं वाटलं नाही का की आपल्या कुटुंबाला राजकारणामध्ये व्यवस्थित यश मिळालेलं आहे,
आता गुन्हेगारीशी संपर्क तोडायला हवा. कारण जी चर्चा होते बाहेर, तुम्ही जे पेरलंय तेच पुन्हा उगवतंय किंवा म्हणजे तुम्ही जे केलं त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागतात या टोळी युद्धात पडून, अशी सुद्धा टीका तुमच्यावर. ऐका ना सर, 48 गुन्हे आहेत. 48 गुन्हे नसून हे सतीश गोवेकर उपायुक्त आता आहे ना, नुकतंच हे मिळालेलं आहे. राष्ट्रपती पदक. त्यांनी मला 48 गुन्हे माझ्यावर ते खोटे दाखवलेले. ते मी पोलीस आयुक्तांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवलेली आहे की 48 गुन्हे कसे, हे मला माहिती द्या. मलाही माहिती असायला पाहिजे ना. माझ्यावर गुन्हे आहेत 24 गुन्हे. 24 महिने काय केले? 24 गुन्हे 48 गुन्हे माझ्याजवळ आहेत. मी एका गुन्ह्यामध्ये 150/85 संजय माळोदकरच्या गुन्ह्यामध्ये मी शिक्षा भोगलेली आहे. हे मी नाकारत नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत माझी शिक्षा कायम झाली. मी शिक्षा भोगून 2003 आले. परंतु ह्या 48 गुन्हे जे आहेत ना, 24 गुन्हे माझ्यावरचे जे काय माझे निर्दोष सुटलेले गुन्हे माझ्या दप्तरात आता दाखल आहेत. मी बाजूला काढून ठेवलेले आहेत. आणि आता मला जे नावंदर कोर्टाने मला जामीन दिला आहे, हायकोर्टाच्या एका जजमेंटमध्ये बिस्त साहेबांनी म्हटलेलं आहे 10 वर्षाच्या आत जर 3 गुन्हे असतील फ्रेश तर त्याच्यावर मोका लागू शकतो. परंतु आम्हाला त्या काळामध्ये 2021 82/2021 खडक पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा खोटा दाखल केला. त्याच्यामध्ये ओंकार कुडलेला आम्ही वार केले, मी रेकी केली वगैरे वगैरे. त्या CCTV फुटेज मी कुठं दिसत नाही. मला घरामधून अटक करून दिलं, घरामधून. पोरांनी कुठं विश्रामबागच्या हद्दीमध्ये काय गुन्हा केला होता काहीतरी, मग त्यामध्ये तो बी गुन्हा माझ्यावर टाकला. तो गुन्हा निंबाळकर कोर्टाने माझा निर्दोष सोडला. त्या गुन्ह्याशी माझा काय संबंध नव्हता. आणि एकही वार नसताना अभिजित गुप्ता साहेब पोलीस कमिशनर यांनी 307 गुन्हा लावला. म्हणजे त्यांनी कायद्याचा गैरवापर करून आमच्यावर मोका दाखल केला. तुमच्यावरती आणखी एक टीका पोलिसांकडून होते की तुम्ही हल्ली नवी मुलं घेता, ज्यांना गुन्हेगारीचं आकर्षण आहे, त्यांना 5-10 हजार रुपये देता किंवा त्यांना सांभाळता, लळा लावता आणि तुमचा जो क्लाउट आहे किंवा तुमचा एकूण तुमच्या नावाचा जो ऑरा आहे किंवा तुम्ही मोठे गुन्हेगार आहात तर तुमचा आश्रय मिळेल या नावाखाली ती मुलं तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना गुन्हे करायला लावता, असं पोलिसांचं म्हणणं आहे की ही तुमची जुनी ट्रिक आहे. तुम्ही नव्या मुलांना घेता आणि त्यांना तयार करता गुन्हेगार, त्यांना गुन्हेगार करता. हे साहेब साफ चुकीचे. मी दुसऱ्याच्या मुलीला गुन्हेगार कसं बनवू? माझा काय अधिकार आहे? त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन अमूल्य आहे. त्यांना मी गुन्हेगारीमध्ये ओढायचा माझा काही एक अधिकार होत नाही आहे. आता माझा मुलगा वनराज हा का गुन्हेगार झाला नाही साहेब? कारण का त्याला सामाजिक कार्याची आवड होती. आणि आजचं फॅड जे आहे, आजचं मुलांचं युग हे गुन्हेगारीकडं वळतं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही वनराजचं नाव घेतलं, पण तुमचा दुसरा मुलगा जो आहे कृष्णराज, त्याच्यावर सुद्धा गुन्हे आहेत, गंभीर गुन्हे आहेत, खुनासारखे किंवा मोकासारखे, खुनाच्या प्रयत्नासारखे गुन्हे आहेत. तुम्ही जेलमधून आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्या कुटुंबातल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला हे भोगायला लागू नये? आपण राजकारण स्थिर स्थावर झालो आहे, आता त्यांना यातून बाहेर काढलं पाहिजे किंवा त्यांना काहीतरी वेगळ्या मार्गाला लावलं. सर, वनराज बरोबर कृष्णराज माझा मुलगा तो पण गुन्हेगार नाही आहे. त्याला पण आकाश सासोडेच्या केसमध्ये 307च्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं. कारण का हे गणेश कोमकर वगैरे, सुरेश ठोंबरे वगैरे हे काय करतात की बाबा कृष्णराज आंदेकरला नाव घेतात. त्या काळामध्ये कृष्णराज आंदेकरबरोबर विक्रम शितोळे तो त्या रस्त्यावरून येत होता आणि त्या दुसऱ्या दिशेने मुनाफ पठाण वगैरे हे चालले होते. तो त्यांचा संघर्ष होता, त्यांचा वाद होता. त्या टायमाला मुनाफ पठाण वगैरे यांनी ते 307ची केली. आणि CCTV फुटेज म्हणजे कृष्णराज आंदेकर, विक्रम शितोळे वगैरे हे कुठंच दिसत नाही. परंतु पोलिसांनी त्यांना गुन्हेगार बनवलं. त्यामुळे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला. ती केस अद्याप कोर्टामध्ये चालू आहे. सोमनाथ गायकवाड जो वनराजच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे किंवा ज्यांना हत्या केली, त्याचा नेमका तुमच्याबरोबरचा संघर्ष काय होता? एकेकाळी तो तुमचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता होता असं म्हणतात. पोलिसांच्या भाषेमध्ये तुमचा नंबरकारी होता.
अपराधी होता माझा, तो नंबरकार होता, एक खरी गोष्ट आहे. तो माझा अत्यंत जवळचा आणि विश्वासू, हे मी नाकारू शकत नाही. परंतु ह्यो जो सुटून आला त्याला सुप्रीम कोर्टापर्यंत मीच सोडवला. त्याला पप्पू पडवळच्या केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तुळणकर मॅडमने शिक्षा दिली. त्याच्यामध्ये बाकीचे जामिनावर होते, त्यांचे बी जामीन वगैरे सगळ्यांना जामिनावर हायकोर्टातून मीच सोडवलं होतं. त्या केसमध्ये फक्त सोमनाथ गायकवाड एकटा राहिला होता. सोमनाथ गायकवाड आल्यानंतर सोमनाथ गायकवाडच्या मागं त्याची आई आहे, पत्नी आहे, 2 मुलं आहेत. तो आल्यानंतर मला म्हणला की अण्णा, आता माझ्या मुलाबाळांचं मला चांगलं करायचं आहे, तर मला आता काहीतरी उदरनिर्वाहाचा साधन द्या. तर मी काय केलं, त्याचा मित्र अत्यंत जवळचा पोलीसमधला निखिल आपलं साबळे म्हणून, निलेश साबळे, निलेश आता एक युनिटला आहे. मग तो समर्थला त्यावेळेस 2021ला त्यांचा पोलिसांचा वसुलीला होता. मग मी आणि सोमनाथ गायकवाड यांनी त्याच्याशी, त्या टायमाला प्रियंका नारनवरे मॅडम पण होत्या DCP, मग त्याला परमिशन काढून दिली क्लबची. मग 197 गणेशपेठ शेजारी त्याला क्लब दिला. क्लबमध्ये त्याला प्रमाणापेक्षा बाहेर 3-4 करोड रुपये त्याला भेटले. त्या केसमध्ये मग प्रियंका नारनवरे मॅडमनी सोमनाथ गायकवाडवर केस करायला लावली. मग केस करायला लावल्यानंतर मग ते सोमनाथ गायकवाडवर केस झाली. मग ते सोमनाथ गायकवाडवर असं वाटलं, याला बंडू अण्णाचं इथं नानापेठेमध्ये पुण्यामध्ये एवढा दरार आहे आता, आणि माझा जिवलग सच्चा मुलगाच वनराजचा सारखा तो संतोष उर्फ पिंक्या गवते हा होता. तो पण आजाराने दारू पिऊन तो पण मेला. मग त्यानंतर माझ्यापाशी कोण राहिलं नाही. त्यानंतर माझा भाऊ, माझे नगरसेवक उदयकांत मेला. त्यानंतर मी उघडा पडलो. तर आता अण्णाचं साम्राज्य सांभाळायला कोण नाही आहे. आता आपण काय करू, अण्णाचाच गेम करून टाकू आणि सगळं साम्राज्य आपल्या हातात घेऊ. मग त्याला त्या क्लबमध्ये 3-4 करोड रुपये मिळाले, त्यामुळे त्याची नियत फिरली. पण तोपर्यंत आतून गणेश लक्ष्मण कोमकर, माझा सक्का जावई, हा त्याच्याशी मिळून होता. मग आता तू ह्यांच्यामुळं जन्मठेप शिक्षा काढलेली आहे, भोगलेली आहे, असं तसं, आता तूच घे हातात. आणि सोमनाथ पण मला सारखा हिनवायचा, तुमच्याकडं पोरं नाही, तुमच्याकडे पोरं नाही. कारण का मी सर्व सोडलं होतं गुन्हेगारी. मला आता गुन्हेगारी नको होती. आता माझं वय किती आहे, 68 वर्ष. मी काय गुन्हेगारी करणार. आता मी 2 वर्षांनी 70 वर्षाचं होणार. किती वर्ष जगणार मी, पुढचं माझं आयुष्य सांगू शकत नाही ना. आता माझ्या हातात किती काटेल आणि लहान तोंडी मोठा खास घेऊ शकत नाही मी. त्यामुळं त्यांनी सगळं बघितलं की, म्हणजे त्यांनी माझा अंदाज घेतला आहे, यांच्याकडं पोरं नाही, हे नाही, ते नाही, वगैरे वगैरे वगैरे. मग त्यामुळं माझ्यावर जे आरोप होतात ना, हे बिनबुडाचे आणि खोटे आरोप होतात. आणि गणेश कोमकर हा आता पण ज्या साहेबाच्या हातात, सय्यद साहेब आहेत युनिट 1, यांच्या हातामध्ये तपासी. कोंडव्यामध्ये पूर्वी केस झाली होती, कोंडव्यामध्ये पूर्वी केस झाली होती. त्याच्यामध्ये बी कृष्णराज आंदेकरांचं नाव खोटं आलं. त्याच्यावर तो विघ्नेश गोरे नावाच्या इसमावर गोळीबार झाला. त्याच्यामध्ये कृष्णा आंदेकरांनी 7-7 जण पोरं, त्याच्यामध्ये सय्यद साहेब होते. मग त्यांना हजर करण्यासाठी मी स्वतः गणेश कोमकरकडे 4 लाख रुपये दिले. आज त्याच सय्यद साहेबाच्या हातामध्ये पोलीस तपास आहे. आज आमच्या शिवम आंदेकरला जबासासाठी बोलवले, परंतु गणेश उत्सव असल्या कारणाने मी दिवस रात्र असे 5 तारखेचा 10 दिवस धरून मी आज धावा करतो आहे. मग आता सय्यद साहेबांना मी बाहेर आहे, मला आता शिवमसुद्धा जबाब घेता येणार नाही आहे. तर पुढं बघू. आता उद्या आम्हाला अस्थि विसर्जन करायचं आहे, कारण का 7 तारखेला गणपती आहेत. 7 तारखेला गणपती असल्यामुळं सुतक घरात ठेवता येत नाही. म्हणजे उद्या आम्ही अस्थि विसर्जन करून लोकांना बी गणपती उत्सव करता येईल ना. लोक आज आमच्यामध्ये एवढे उत्स्फूर्तपणे, आम्ही दुकानावर एकही दगड न मारता उत्स्फूर्तपणे बंद ठेवला त्यांनी आणि आमच्या दुःखात सहभागी झाले. आणि आम्हाला विचारून व्यापाऱ्यांनी दुकानं उघडी केली. मी म्हणले, साहेब दुकानं उघडी करा शेठ, तुम्ही दुकानं उघडी केली, दैनंदिन व्यवहार जर चालू ठेवला तरच वनराज भाऊच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. म्हणून त्या लोकांनी बी, व्यापारी लोकांनी स्वतः बॅनर लावला श्रद्धांजलीचं. साहेब आम्ही, शेवटचा प्रश्न तुम्हाला, पुढं काय होईल तुमचं एकूण मागचं नाव किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता हे सगळं बघितल्यानंतर आता पुढं काय होईल? साधारणपणे पोलिसांमध्ये किंवा गुन्हेगारी वर्तुळामध्ये ही चर्चा आहे की आता आंदेकर शांत बसणार नाहीत. नेकी का काम, आंदेकर का नाम. आम्ही काय करणार नाही.
हे वचन देतो आहे. परंतु माझ्या वडिलांची 2 मुली आहेत, त्यांच्याकडे बघायचे. आता जर मी काय केलं त्यांच्याकडे कोण बघणार? त्याचा प्रपंच आत्ताच उघड्यावर पडला आहे. पडला नाही, पाडला आहे. सक्की बहीण पक्की वैरीण ती झाल्यामुळं, ती सोमनाथ गायकवाडला भेटल्यामुळं, कारण का सोमनाथ गायकवाडला काय भेटला तो? माझा जावई जयंत कोमकर हा बी एकेकाळी आमच्या केसमध्येच होता ना, विजय निंबाळकरच्या केसमध्ये. म्हणजे तेव्हा संबंध आहेत. गणेश कोमकरला म्हणजे कोमकर फॅमिलीला वनराज भाऊला मारता नाही आलं, मग त्याने सोमनाथ गायकवाडचा सहारा घेतला जायचा. सांगितलं म्हणून मी विचारतो. हीच चर्चा आहे जे आंदेकरांनी पेरलं कुटुंबामध्ये, मुलांमध्ये किंवा सोबत आलेल्या मुलांमध्ये, तेच सगळे त्यांच्यावरती उलटले. ऐका, हे असं म्हणतात पेरलं तसं उगलं. परंतु निष्पाप यांनी काय पेरलं? यांनी कुणाला वार केला? बिलेटने तरी साधा होती हिंमत ना, मला मारायचं ना, कृष्णाला मारायचं. हे याला युद्ध म्हणत नाही, हे नपुंसक मर्दानगी नाही म्हणत त्याला. यांनी काय केलं आहे? आलगप्तीत माणसाला मारलेलं आहे. त्यांनी मारलं का? म्हणून मी माझ्या मुलाला मारलं, म्हणून मी टिंबटिंबच्या मुलाला मारायचं, टिंबटिंबच्या भावाला मारायचं वगैरे, कुणालाही करायचं. ते मला करायचं नाही. ते करायचं मला, त्यांना आहे ना नैसर्गिक न्याय द्यायचे त्याला. आणि मला पोलिसांनी चांगलं सहकार्य केले, गिल साहेबांनी चांगलं सहकार्य केले, कोण उपायुक्त यांनी बी चांगलं सहकार्य केले. आणि वनराजच्या जो अंत्ययात्रा निघाली होती, सर्व पोलिसांनी चांगलं सहकार्य केले. मला कुणाला मारायचं नाही, कुणाला काय करायचं नाही. कारण का आता घरात करता मीच आहे. कारण मी आता 15-20 वर्ष जगल किंवा राहील किंवा मरल काही सांगता येत नाही. परंतु माझ्या नात्यांचं कसं आहे काय, कृष्णराजला मी थांबवून ठेवलं. काय करायचं नाही, आपल्याला उत्तरं द्यायची नाहीत आणि उत्तरं वगैरे देणं नाही. आणि मी सत्य परिस्थिती सांगतो, काळ्या दगडावरची. मला माझ्या मुलींचं आता माझी रिया वनराजची मोठी मुलगी 94% मार्क आहेत साहेब. आणि दोन्ही मुलींचा जीव त्याच्यावर होता आणि त्याचा बी त्यांच्यावर होता. ते उघडे पडणार ना साहेब. आता काय, आता एक फॅट निघालेली साहेब. आता बघा, पहिला गुन्हा माझा 82चा झाला खडक पोलीस स्टेशनचा. दुसरा गुन्हा आता निखिल आखाड्याच्या ह्याच्यात झाला, त्याच्यात बी मोका लावला. आणि परंतु 89व्या दिवशी ते गायकवाड ACP साहेब कोर्टात आले. कचरे साहेबांनी आम्हाला जामीन दिला ना साहेब. सत्यमेव जयते, कचरे कोर्टाने जामीन दिला आम्हाला. आणि आत्ता आम्हाला आहे ना साहेब, मी इथं नाही आहे, मी बारामतीत आहे. माझ्या वनराजचं असं झालं म्हणून मला कळालं की फायरिंग झाली, वनराजवर असं झालं. मी आलो तोपर्यंत त्याचं गेला होता, त्याने आत्मा शांत झाला होता. त्यामुळं मी गिल साहेबाला आलं बरोबर म्हणलो, साहेब मी बारामतीवरून आलेलो आहे आणि मी कोर्टाकडून पुणे शहरात परिसरात यायचं नाही असं आहे. ते म्हणले काय नाही, तुम्ही पहिले फिरत द्या. तर ही अशी गोष्ट आहे साहेब. म्हणजे तुम्ही रेकॉर्डवर हा शब्द देताय की इथून पुढं तुम्ही गुन्हेगारीशी कुठलाही म्हणजे संबंध ठेवणार नाही, वनराजच्या हत्येचा बदला वगैरे काय घेणार? अहो का, मी बदला घेणार नाही, मी त्यांना शिक्षा देणार न्यायालयाच्या रूपातून. हो का, कायद्यापेक्षा मी मोठा नाही आहे आणि मला स्वतःला अडकून घ्यायचं नाही. परंतु काय माहिती का, पोलिस मला खोटे गुन्ह्यात अडकवतात साहेब. ही सत्य परिस्थिती. पोलिस खोटे गुन्ह्यात अडकवतात की आता धावा झाला की लगे यांना उठला, यांना आतमध्ये टाका. बंडू आंदेकरला आतमध्ये टाकल्यानंतर मग बंडू आंदेकरनंतर कृष्णराज आंदेकर आला, माझे 2 नातू आले. आता आपला तुषार वाडेकर एक बी गुन्हा नाही, त्याच्यावर बी गुन्हा. मग स्वराज वाडेकरचं बी गुन्हे सुटलेत, माझे सगळे गुन्हे सुटलेले आहेत. पण आता मी गेलो आतमध्ये, शिवमला बी आतमध्ये टाकतील, शिवमचे बी पूर्वीचे काही गुन्हे दाखवतील. मग यांच्यापासून धोका आहे यांना. अहो त्यांनी अर्ज बी केलेले आहेत ना, शिवमच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध, वनराजच्या विरुद्ध, कृष्णाच्या विरुद्ध, तुषार वाडेकरच्या आईच्या विरुद्ध, म्हणजे बहीण त्यांची. असं म्हणजे अटकून ठेवायचं त्यांचं तेव्हापासूनच चाललेलं आहे साहेब.
आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर आपल्या सोबत होते. वनराज आंदेकर नगरसेवक ज्यांची हत्या झाली, त्यांचे ते वडील आहेत. गेले 40 वर्ष या आंदेकर टोळीचा पुण्याच्या पूर्व भागावरती प्रचंड दरारा राहिलेला आहे किंवा भीती जी आहे ती राहिलेली आहे. आणि याच सगळ्यातून टोळी युद्ध जे आहे ते सतत भडकत राहिले आणि त्यातून ही हत्या झाली असं प्राथमिक तपासात पोलिसांच्या समोर आले. ही गुन्हेगारी किंवा पुण्यातलं हे टोळी युद्ध जे आहे ते कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर विचारतायत. त्याला उत्तर कधी मिळेल हे पोलिसांनाच सांगता येईल. तोपर्यंत तरी इथून पुढे काही करणार नाही असं बंडू आंदेकर हे अगदी शपथेवरती सांगतायत. बदला वगैरे घेण्याच्या फंदामध्ये ते पडणार नाहीत असंही ते जाहीर करतायत. नेमकं काय होतं हे वेळ ठरवेल. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्याची कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडणार नाही याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांसह बंडू आंदेकर आणि पोलीस या सगळ्यांची असते.